सर्वांना नमस्कार. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपल्यामध्ये एक प्रेरणादायक मान्यवर उपस्थित आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले एक प्रेरणादायी समाजभिमुख आणि खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हिंगणघाट नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक श्री सूरजदादाजी पुढे सर. आजच्या काळात राजकारण म्हणजे खर्च, प्रचार आणि स्पर्धा असे चित्र दिसते. मात्र या सगळ्यांचा अपवाद ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री कुपरे सर. त्यांनी बिना पैसे खर्च करता नगर परिषद निवडून लढून केवळ जिंकलेच नाही तर जनतेच्या प्रचंड पाठिंबा मिळवला. त्यांच्या समर्थनासाठी लोक स्वतःहून रस्त्यावर उतरले हेच त्यांच्या कार्यावर आणि व्यक्तिमत्वावर असलेले विश्वास दर्शवते. असे नेते आजच्या काळात खरोखरच दुर्मिळच आहेत. समाजसेवेची त्यांची बांधिली काळी इतकीच उल्लेखनीय आहे. प्रहार सोशल वेलफेअर फाउंडेशन माध्यमातून त्यांनी सुरू केलेली लोकहितार्थ रुग्णवाहिका सेवा हा उपक्रम अनेक गरजू लोकांसाठी जीवनदायी ठरला आहे. संकटाच्या काळात तत्पर मदत पोहोचवण्याची यांची वृत्ती आपल्याला खऱ्या समाजसेवेची जाणीव करून देते. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष मित्र परिवार यांच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सप्रेम सहभाग आहे. वृक्षारोपण आणि पर्यावरण जागृतीसाठी त्यांचे योगदान निश्चितपणे प्रेरणादायीच आहे. अशा या कर्तव्यवान आणि लोकभिमुख नेत्याचे परिचय करून देताना आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे. त्यांच्या विचारातून आणि अनुभवातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे. तर जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. सरांशी पुष्पगुच्छेतून स्वागत करण्याकरिता मी जान्हवी विसावेला आमंत्रित करतो. आता आम्ही तुम्हाला तुमच्या लहानपणीविषयी प्रश्न विचारणार आहे. तर मला सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या शाळेत टोपण नाव काय होते? टोपण नाव तर तसं काही आजपर्यंत पडलेलं नाही. सूरज नाव आहे तर सूरज नावानेच मला सर्वजण बोलवायचे आणि आजही त्याच नावाने बोलवतात. तुम्ही तुमच्या शाळेत शांत विद्यार्थी होते की थोडं? कोण सर? तुम्ही तुमच्या शाळेत कोणते खेळ खेळायचे? आमच्या वेळेचे खेळ म्हटलं तर मैदानी खेळ असायचे. आता ज्याप्रमाणे आपण लहान मुलं जे आहेत ते सर्वांच्या हाती मोबाईल दिसतो. गेम म्हटलं की 100तून 70 ते 80 मोबाईल मध्येच असतात. तर मोबाईल मधले खेळ नसून आमचे असायचे क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी या प्रकारचे सगळे मैदानी खेळ असायचे. त्यामुळे त्या खेळांमुळे आपल्याला आपलं शरीरही मजबूत होतं आणि मानसिक दृष्ट्या आपण सक्षम होतो. यासाठी तो खेळ होता. आणि तुम्हा सर्वांनाही असं आवर्जून सांगायचं आहे की मोबाईल मध्ये कमी राहता आजच्याही सर्व मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे, जे आपल्या शरीरासाठी, मेंदूसाठी, आपल्यासाठी फायद्याचे राहील. तुमचे लहानपणी काय बनायचे स्वप्न होते? तर घरी वंदनीय तुकडोजी महाराजांचे विचार असल्यामुळे सर्वप्रथम तर घरून जो विचार आम्हाला लाभला तो एक माणूस बना. त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे कुठल्याही गोष्टीचा, त्यामध्ये तुम्हाला जे करायचं ते करा. तर एक माणूस बनण्याचं स्वप्न होतं आणि त्या दिशेने आमचा चाललेला हा प्रवास आहे. चला तर सर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमात सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न म्हणजे कृपया आपल्याबद्दल थोडे शब्द सांगा. स्वतःबद्दल सांगायचं झाल्यास माझं नाव सूरज दादाजी कुबडे. हिंगणघाट सारख्या म्हणजे माझे वडील जे आहेत हे सामान्य कुटुंबातून, हे शेती करणाऱ्या कुटुंबातून, खेड्या गावातून या ठिकाणी एक कमाई म्हणजे नोकरीचे शोधात या ठिकाणी आले आणि इथे स्थायिक झाले. तर सुरुवातीपासून गरिबीच्या कुटुंबात आम्ही जगत आलो. तर ते जगत असताना, ते जीवन जगत असताना कुठल्या कठीण परिस्थितीचा आपल्याला समोर जावं लागतं हे सगळं नेहमीसाठी आम्हाला त्या दिवसांमध्ये दिसायचं. तर हे करत असताना जे काही अडचणी आम्हाला आल्या त्या अडचणी दूर करताना
काय काय करावं लागेल यासाठी आमचा जो परिवार आहे त्याच्यासोबत आणि माझ्यासोबतही माझा परिवार असतोच. तर एक स्वतःची वेगळी ओळख आपण निर्माण करावी या दृष्टिकोनातून आम्ही चालत आलोय आणि याप्रमाणे समोर राहील. सर, तुम्ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी केली? सामाजिक कार्याची सुरुवात म्हटलं तर मी आधीच सांगितलं की माझ्या वडिलांचा जो विचार आहे वंदनीय तुकडोजी महाराजांचा, या विचाराच्या माध्यमातून या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आणि आधीपासूनच म्हणजे जो आधी जसा आता लोकांमध्ये जी संवेदना, जी आपुलकी, आधी शेजाऱ्याच्या घरी जर काही बनलं तर एक वाटी भाजी समजायची, बाकीच्या घरी जायची. माझ्या घरचं तू घे, तुझ्या घरचं, जसं आपण क्लासमध्ये करतोय, ही आपण एकमेकांना वाटून आपले संबंध वाढले पाहिजे, प्रति आपुलकी राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून आधीचे लोक वावरत होते. पण आता तसं दिसत नाही. तर या पद्धतीने आपण जगावं असं आपली सर्वांकडून अपेक्षा आहे. सर, विद्यार्थी असताना तुमचे स्वप्न काय होते? स्वप्न असताना म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपलं बालपण असतं त्यावेळेस सर्वजण आपल्याला सांगतात की अभ्यास कर, चांगल्या मार्कांनी पास हो, आणि पास होऊन चांगल्या नोकरीवर लाग. हा सर्वात पहिला म्हणजे सजेशन आपल्यासाठी असतं लोकांचं, आपल्या घरच्यांचं. तर मी त्या स्पर्धेमध्ये धावण्याचा प्रयत्न केला, पण मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. म्हणजे अभ्यासात खूप हुशार असणं हे काही माझं हे कधी जमलंच नाही. म्हणजे अभ्यास करायचो पण खूप कमी, पण खेळण्यामध्ये आणि बॅक बेंचर्स म्हणण्यात हरकत नाही, या पद्धतीने होतो. पण मनाला पटेल त्या पद्धतीने मी जगत आलो. तर त्याच पद्धतीने समोरही जगत राहू, हे जे होईल ते होईल. आणि मार्क्सना कधी मी जास्त महत्व दिलं नाही, पण पास होणे, कमीत कमी आपल्या लोकांची कसं आपल्याला सांभाळून घेता येईल या पद्धतीने आपण राहतो. सर, तुम्ही नगरसेवक कसे झाला? नगरसेवक होण्यामागचा विषय एवढाच आहे की आपण ज्या वेळेस मी म्हणजे निवडणुकी माझ्या डोक्यात नव्हती, इथून 10-15 वर्ष अगोदर जेव्हा मी शिक्षण घेत होतो कॉलेज लाईफ मध्ये, त्यावेळेस एक ब्लड कॅम्प मध्ये मी गेलो. ब्लड कॅम्प मध्ये गेलं असताना त्या वेळेची जेव्हा परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस रक्तदान खूप कमी प्रमाणात होत होतं. तेव्हा गेलो आणि ब्लड डोनेट केलं पहिल्यांदा मी 2011 मध्ये. तिथून असं कुठंतरी वाटलं की आपण या रुग्णसेवेच्या याच्यामध्ये काहीतरी आपलं योगदान असायला पाहिजे. तेव्हापासून कधीही कुठल्या पेशंटला जर रक्त लागलं तर मी स्वतः, माझे मित्र राहायचे, माझे मित्रांना पकडून, म्हणजे परिस्थिती तर तेच राहायची जायची, पण काही 1-2 मित्र होते ज्यांच्याकडे टू व्हीलर्स वगैरे अवेलेबल राहायच्या, आणि रक्त द्यायचं म्हटलं तर सेवाग्राम सावंगी हे 2 आपले मोठे ठिकाण आहे. तर एकाची गाडी, दुसरे 2 मित्र, आणि टिबल तिथे जाणे, त्यांना ब्लड देणे, तर जे समाधान त्यातून मिळालं ते आणखी आपण काहीतरी करत राहावं याने आपण कंटिन्यू त्या ह्याच्यामध्ये मग उतरलो. आणि शिक्षण शिकत असताना सुद्धा जेव्हा जेव्हा कधी रुग्णसेवेची आवश्यकता लोकांना पडली, रक्ताची आवश्यकता लोकांना पडली, रुग्णांना पडली, त्यावेळेस ते रक्तदान आपण केलं पाहिजे हे स्वतःमध्ये रुजवलं. आणि माझ्या मित्रांमध्ये जो ग्रुप आहे माझा, सर्वांना ते समजून सांगितलं आणि सर्वांना त्या माध्यमातून त्या रुग्णसेवेत मी आणलं. आणि असंच करत असताना ज्या वेळेस आता बघितलं आपण की कोरोना सारखी महामारी या ठिकाणी आली, आणि माझं शिक्षणही, माझं फार्मसी झालेलं आहे, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन BSc मध्ये झालेलं आहे. पण आणि त्यावेळेस मेडिकल मध्ये मी कोरोना आल्याच्या नंतर एका फार्मसी मध्ये जॉब करायचो, म्हणजे व्यवस्थित पगार, जे पेमेंट मला महिन्याचा यायचा. तर ते सोडून जेव्हा ती परिस्थिती मी पाहिली पेशंटची,
तर ते सामाजिक बांधिलकी म्हणून आणि त्या रुग्णसेवेचा आपल्याला आवड असल्यामुळे ती जी ज्या ठिकाणी मी काम करत होतो ती फार्मसी सोडली आणि हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक वॉर्ड बॉय म्हणून तिथे त्यावेळेस काम करायला कोणी तयार नव्हतं. तर माझे 3-4 मित्र घेऊन त्यांना समजवून त्या ठिकाणी आम्ही आमचे डॉक्युमेंट पुटअप केले आणि आम्हाला त्यांनी वॉर्ड बॉय म्हणून घेतलं. तर तेव्हा मी माझं क्वालिफिकेशन सांगितलं नाही त्यांना की या पद्धतीने मी आहो म्हणून, कारण मला घेतलं नसतं वॉर्ड बॉय म्हणून. वॉर्ड बॉय म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना जे मला अनुभव आले त्या अनुभवाने मला आणखी त्या समाजसेवेमध्ये जाण्याचं काम केलं. म्हणजे त्याची प्रेरणा मिळाली. कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की कित्येक रुग्णांनी इकडे ऑक्सिजन लावता लावता माझ्या हातावर प्राण सोडले. तर एकदा असं झालं की माझे रात्रीला मी तिथे असताना कामावर एका खेड्यावरची महिला जिचं वय जवळपास 45-50 असेल, त्यांचा मृत्यू झाला कोरोनामध्ये. त्यांच्या घरच्यांना कॉल केला की हा पेशंट आपल्याकडला आहे. तर त्यांनी म्हटलं हो. तर त्यांना म्हटलं की तुम्ही आता या आणि ती बॉडी घेऊन जा. तर ते बोलले की ठीक आहे आम्ही येतो. फोन ठेवला. त्यानंतर त्यांना आणखी कॉल केले पण त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 वाजता तो मुलगा येतो. आला, मला विचारतं की पेशंट कुठे आहे? दाखवला. बस त्याच्या जवळ गेला. पेशंटनी त्याच्या गळ्यात जे सोन्याचे मंगळसूत्र वगैरे होतं ते काढलं, कानातले काढले आणि ते सोनं घेऊन घेतल्यानंतर म्हटलं की आता या बॉडीचं तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे एक मुलगा आपल्या आईची बॉडी घेऊन जायला तयार नव्हता. तर ही परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस डोक्यामध्ये एक सुचलं की बा त्या जगात आपलं कुणीच नाही. आपण किती काही म्हटलं तर शेवटी आजच्या जगामध्ये आई वडिलांपेक्षाही आपल्या नातेसंबंधांपेक्षाही पैसा खूप महत्वाचा झालेला आहे. म्हणजे त्या सोन्यासाठी तो व्यक्ती गावावरून आला पण आपल्या आईला घेऊन जायला तयार नव्हता. तर तेव्हापासून ठरवलं की आता जे काही करायचं ते स्वतःचं करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 100% उतरायचं आहे. जेणेकरून ज्याचा कोणी नाही त्याचा आपल्याला त्याला कसा आधार देता येईल हा निश्चय मनाशी केला आणि त्या ठिकाणी मी हे काम सुरू केलं. तर काम तितक्यावरच न थांबता त्यातून एक नवीन माझी टीम तयार केली. त्यानंतर या रक्तदानासोबतच आणखी काय काय डिफिकल्टीज रुग्णांना येतात हॉस्पिटलमध्ये, कुणाला त्या टायमात बेड नाही मिळत तर त्यासाठी प्रयत्न करणे. काम 100% होईल नाही होईल माहिती नाही, पण त्यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे चांगल्या कामासाठी. हा प्रामाणिक उद्देश घेऊन त्या मागे लागलो आणि ती एक सुरुवात केली. तर असं करता करता आपल्या उपजिल्हा रुग्णालयामधले आताही जो स्टाफ आहे तो सगळा मला नेहमी मदत करत असतो. काही नसताना सुद्धा नेहमी माझ्या सहकार्याला ते राहिलेच. कुठलाही पेशंट आला काही आला, गरजू पेशंट आहे त्यांना तिथून ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, कधी कधी 108 नाही राहणार, अशा रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यामध्ये उतरलो. मग हळूहळू माझ्या प्रभागातील जे कामे आहेत त्या कामांकडे लक्ष दिलं. जिथे पाणी टंचाईचा विषय खूप दरवर्षी आमच्या प्रभागात असतोच, तो विषय हाती घेतला. त्या विषयाला घेऊन आणि बाकीच्या पूर्ण विषयाला घेऊन मी तिथे आंदोलन सुद्धा केली. तर त्या माध्यमातून जे काम काही असताना आता कठीण होत आहे पण त्यावेळेस मी ते करून घेतली. तर काही नसताना सुद्धा लोकांच्या साथीने ती चळवळ उभी केली. प्रभागामध्ये कुठलंही काम असलं तर सुरतच्या पाठीमागे 100-200 लोक राहतात हा विश्वास त्या प्रशासनाला झाला आणि प्रत्येक गोष्टी त्यांच्या शासनदरबारी मांडता मांडता आम्ही त्या याच्यात गेलो आणि पैसा काहीच नाही. सर्वांचं जे म्हणणं मला कित्येक माझ्याच लोकांनी जवळच्या लोकांनी मूर्खात काढलं की इलेक्शन निवडणूक ही आपलं काम नाही आहे. निवडणूक हे 2 नंबरच्या लोकांचं काम आहे, पैसेवाल्यांचं काम आहे. निवडणुकीमध्ये चांगला व्यक्ती निवडून येऊ शकत नाही हा भ्रम त्यांचा होता. तर हा मला तोडायचा होता आणि हा बोलून नाही
तर हा आपल्या कामाच्या माध्यमातून त्याचा रिझल्ट दाखवून आपल्याला तो मोडायचा होता. त्या हिशोबाने मी त्या ठिकाणी चाललो आणि राजकारणात असताना म्हणजे जे माझे गुरु आहेत त्यांनी मला सांगितलं की राजकारणात असताना एक तर तुम्ही पैसा असावा तुमच्याजवळ किंवा माणसं असावे. तर पैसा कमवण्याचं डोकं तर माझ्याकडे आहेच नाही, कारण जास्त जर पैसा कमवायचा आहे तर 2 नंबरच्या धंद्याशिवाय पर्याय नाही आहे कमी वेळात. तर त्याच्यामुळे मी माणसं कमवण्यावर भर दिला आणि माणसं जी जोडले ती माझ्या कामाच्या माध्यमातून जोडले. कुणाचं कचेरीतलं काम लटकून आहे, म्हणजे कुणाचं राशन कार्डचं काम आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कुणाच्या घरी नळ येत नाही तर 100 ते 150 लोकांच्या पाण्याची पाईपलाईनचा प्रश्न काही नसताना आपण लोकांच्या मदतीने सोडवला. जिथे माणूसभर गड्डा ओपन स्पेस मध्ये जसं आपल्याला खेळायला मैदान पाहिजे त्या मैदानामध्ये खूप मोठा खड्डा होता, जिथे जनावर सुद्धा त्या पाण्यामध्ये पावसाळ्यात बसायचे भरपूर. तो खड्डा सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून बुजवण्यात आला. 150 घरांचा प्रश्न आपण पाण्याचा या निवडणुकीच्या अगोदरच सोडवला. त्यामुळे लोकांना विश्वास झाला की हा मुलगा कामाचा आहे. तर निवडणूक करत असताना मला ज्यावेळेस मी फॉर्म भरला, फॉर्म भरण्यापासून तर प्रचाराच्या सगळे साहित्य म्हणजे लोकांना जेवण चारण्यापर्यंत जे सर्व कामे होते ते सर्वांनी आपापल्या परीने लोकांनी स्वनिधीतून स्वतः आपल्या खिशातल्या पैशातून खर्च केले आणि हे निवडणूक जसे की ते सर्व लोक लढवत आहेत या पद्धतीने ते लढले आणि मी या निवडणुकीमध्ये लोकांनी मला यश दिलं. त्याबद्दल त्या लोकांचे मी आभारच मानतो. तर यातून फक्त एकच सांगायचं आहे की आपण एखादी गोष्टीसाठी जर 100% आपले प्रयत्न केले तर निश्चितच पण त्यासाठी नियोजन लागेल, त्याची माहिती लागेल, त्याबद्दल आधी आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि एक विशिष्ट रस्ता ठरवून आपण आणि मार्गदर्शक तर असावाच, कारण विना मार्गदर्शकाने जर आपण करतो म्हटलं तर या गोष्टी शक्य नाही आहे. एखादी व्यक्ती आपल्याला रस्ता दाखवणारा असावा व त्या रस्त्यावर प्रामाणिकपणाने एक शुद्ध हेतू घेऊन आपण चालावं. नक्कीच आपण सक्सेस होऊ. ते केल्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. सर, मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची कल्पना कशी सुचली? आता जसं हिंगणघाटमध्ये कुठलाही पेशंट राहिला तर ऍक्सिडेंटचा पेशंट आहे. आता माझा जो प्रभाग आहे जिथे मी राहतो तो हायवेला लागून आहे. भरपूरदा तिथे ऍक्सिडेंट झाले, अपघात झाला की फोन यायचा की या ठिकाणी असा असा अपघात झाला. तिथे मी हॉस्पिटलमध्ये राहायचो किंवा माहिती पडलं तर जायचं. तर तेव्हा असं व्हायचं की कित्येक पेशंट असे आहे की वेळेवर रुग्णवाहिका न आल्यामुळे ते रस्त्यातच आपला प्राण सोडायचे, त्यांचा जीव जायचा. जे एक एक तास पेशंट त्या रुग्णवाहिकेची वाट बघायचे आणि त्यांना रुग्णवाहिका मिळायची नाही. आता व्यवस्था आहे 108 ही जी राज्य शासनाची जी आहे आपल्याला सुविधा त्यानुसार, पण ती कधी सेवाग्रामला गेली, आजूबाजूला गेली तर ती यायला वेळ लागतो. तर डोक्यात अशी कल्पना आली की ठीक आहे, ऍक्सिडेंट झालेला पेशंटला जर आपण होऊ शकते कदाचित की 10 व्यक्तींचे जर ऍक्सिडेंट झाले तर 8 लोकांना रुग्णवाहिका मिळेल, पण एखादी पेशंट जरी आपण त्याला कामी पडू शकलो तर आपण त्यासाठी प्रयत्न करायला हवे. हा डोक्यात निश्चय आला आणि ही रुग्णवाहिका आपण बेघर म्हणजे जे मनोरुग्ण आहे त्यांसाठी व अपघातग्रस्त रुग्णांसाठी आपण तो मोफत सेवा या ठिकाणी देतोय. आणि इमर्जन्सी मध्ये जर कुठली अँब्युलन्स नाही राहिली तर आपली अँब्युलन्स आपण फक्त ड्रायव्हर, डिझेल आणि मेंटेनन्स या तत्वावर आपण बाकी ठिकाणी नागपूर, वर्धा या ठिकाणी आपण पाठवत असतो. या सेवेमुळे गरीब लोकांना कशी मदत होते? हे गरीब वर्गांना कशी मदत होते असं जर म्हणायचं झालं तर आता अपघातग्रस्त रुग्णांपासून आता बघितलं तरी कुठली जर प्रायव्हेट अँब्युलन्स गेली तर ती पैसे घेणारच. त्याच्या दुःखाचा विचार कोणी करत नाही. तर हा विचार करण्याचा हेतू आमचा होता. आणि आजही माझ्या प्रभागात हिंगणघाट मधनही अर्ध्या रात्री जरी पेशंटचा फोन आला की असे असे आहे, घरी अँब्युलन्स जात नाही,
काही पेशंट असतात की त्यांना ऍम्ब्युलन्स मध्येच आणावं लागतं. तर त्यावेळेस जेव्हा फोन येते तर रात्रीच्या वेळेस त्यांना कुठलं वाहन सापडत नाही. त्यावेळेस जर आम्हाला कॉल केला तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो, किंवा मी नाही पोहोचलो तरी गाडी त्या ठिकाणी पोहोचतेच. तर आर्थिक विषय नंतरचा आहे, पण आर्थिक विषयाच्या अगोदरही त्याच्या पैशाची बचत होते किंवा पैसा लागत नाही हा विषय नंतरचा. पण त्या परिस्थितीमध्ये त्यांना जो आपला मानसिक आधार जो मिळतो, म्हणजे जी हिंमत मिळते, ती हिंमत देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करत असतो. सर तुमच्या सेवेमुळे वाचलेल्या एखाद्या व्यक्तीची गोष्ट सांगाल का? एखाद्या व्यक्तीचं तर असं पर्सनली सांगता येणार नाही, पण जेव्हा जेव्हा असे गेल्या 10 वर्षापासून या कामामध्ये मी असल्यामुळे जेव्हा जेव्हा रक्ताची आवश्यकता पडली, किंवा माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट मागे इथून 5-6 वर्ष अगोदर झाला, त्यावेळेस त्याला इथून ऍम्ब्युलन्स मध्ये नेण्यापासून पर्यंत ब्लडची व्यवस्था करण्यापासून स्वतः तिथे 1 हप्ता त्याच्याजवळ राहून त्या ठिकाणी, कारण या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलचं जेव्हा काम पडतं तर सजेशन द्यायला कोणी नसतं, कारण सर्वांना हा विषय नवीन असतो. तर त्यावेळेस कुठे न्यायला पाहिजे आणि ते डिसिजन आपण फास्ट घ्यावं लागतं. तर आपल्याला त्या क्षेत्रातली माहिती असल्यामुळे लोक आपल्यापर्यंत येतात. तर ती जेवढ्या फास्ट आपण ती त्यांना सर्व्हिस देतो किंवा त्यांना माहिती देतो, तर ते लवकर उपचार करण्यास त्यांना ती मदत होते. त्या माध्यमातून आपण त्यांना ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्यात कशी मदत करू शकतात? विद्यार्थ्यांना सध्या तरी त्या बाजूने अजून गेलो नाही, पण भविष्यात असा विचार आहे की शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपण त्यामध्ये लक्ष देऊन गरीब कुटुंबातील मुलांना ज्या पद्धतीने संस्था काम करतात त्या पद्धतीनं जर आपली कुठे मदत होत असेल, शिक्षण साहित्य वाटप या त्या गोष्टी जर सुरू राहणारच, पण आणखी जशी दत्तक योजना या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे, तर हळूहळू टप्प्याटप्प्याने इथून 2-4 वर्षांना का होईना, पण 2-4 मुलांच्या शैक्षणिक शिक्षणाचा खर्च घेण्यापासून आपण ही सुरुवात करण्याचा मानस आहे. सर पर्यावरणाचे संरक्षण का महत्वाचे आहे? पर्यावरणाचे संवर्धन यासाठी महत्वाचे आहे, कारण आजचं जे टेम्परेचर आहे, या टेम्परेचरला हे जे आजच्या वातावरणाचं जे आजचं जे तापमान आहे, यासाठी जबाबदार हे या पर्यावरणाचा ऱ्हास आहे असं मला वाटतं. कारण आपण एकीकडे म्हणतो की विकास हा जो चाललेला आहे, जो भौतिक विकास म्हणतोय की आपल्याला मोठं घर हवं, सगळ्या सुख सुविधा आपल्याला घरी हव्यात, पण प्रकृतीचा नाश करून आपण तो विकास जो समजतो याला मी विकास म्हणत नाही. कारण आज जंगलाच्या जंगल या ठिकाणी तोडत आहे, तर याचे परिणाम आज जरी दिसणार नाही, पण इथून भविष्यात आपल्याला 10-20 वर्षांनी 50 वर्षांनी खूप गंभीर परिणाम आपल्याला दिसणार. आणि त्यावेळेस जे कोरोनानं आपल्याला दाखवलेली आहे परिस्थिती की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर असं न हो की या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आपल्याला भविष्यात ऑक्सिजन सुद्धा विकत घ्यावा लागेल. म्हणजे जो फुकट आपल्याला हा श्वास मिळतो, तर यासाठी सुद्धा आपल्याला पैसे खर्च करावे लागेल, ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पर्यावरण हे टिकलं पाहिजे. जसं लँडस्लाइड होतं, जे मोठमोठे पूर येत आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये, तर त्याला सुद्धा कारणीभूत ह्या पर्यावरणाचा ऱ्हास आहे असं मला वाटतं. वृक्षमित्र परिवारासोबत तुम्ही कोणते काम करता? वृक्षमित्र परिवारामध्ये आमचं वृक्ष लागवड करणं आणि 12 महिने त्या वृक्षांचं संवर्धन करणं हे काम असतं त्यामध्ये. आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना झाडं लावण्यासाठी प्रेरित करणं किंवा त्या विषयाचे कार्यक्रम लावून त्या पद्धतीने लोकांपर्यंत ते काम, वृक्ष लागवड आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे काम पोहोचवण्याचं काम करतो. पर्यावरणासाठी विद्यार्थ्यांनी रोज कोणती एक सवय पाळावी? पर्यावरणासाठी निदान जसं
विद्यार्थ्यांचं म्हणणं झालं तर विद्यार्थी आपल्या रोजच्या वागण्यातूनही त्यांना संदेश देऊ शकतं की जसा आपल्या घरचा कचरा आहे तर हा कचरा सुद्धा आपण रस्त्यावर न टाकता जर कुठे गाडी येत असेल किंवा ज्या ठिकाणी कुठल्या आपल्या प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे कचऱ्याची एका ठिकाणी तो कचरा टाकून या पर्यावरणाच्या स्वच्छतेकरिता लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त प्लास्टिकचा जो आपला वापर आहे घरचा तो टाळायचा, कारण सर्वात आधी तर सुरुवात आपल्या घरापासूनच करावी लागेल. कारण प्लास्टिकचा वापर जर म्हटला तर भरपूर प्रत्येक घरात आहे. तर विद्यार्थ्यांनी आई वडिलांना जर आईंना विशेष करून जर समजून सांगितलं की या पद्धतीने आपण प्लास्टिक वापरलं नाही पाहिजे, सुरुवात जर केली त्या छोट्या मोठ्या गोष्टीमधूनही किंवा स्वतः वृक्षारोपणामध्ये सहभाग घेऊन या गोष्टी सर्वांना सांगू शकतात. सर, नगरसेविकाचे काम काय आहे? नगरसेवकांचे काम तसं पाहतो म्हटलं तर रस्ते, नाली, म्हणजे आरोग्याचा जिथे प्रश्न येतो की नाली साफ असायला पाहिजे. जो एरिया ज्या एरियातून आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोय त्या एरियामध्ये लोकांच्या आरोग्याशी संबंधित जे जे विषय आहे ते विषय आपण निपटवण्याचं काम केलं पाहिजे. चांगल्या रस्ते आपण त्यांना बनवण्यासाठी त्यांचे त्यामागे लागलो पाहिजे. त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं आजही 75 वर्ष झाले तरी आपण पाणी, लाईट आणि रस्ते यासाठी झगडत आहे. तर पाणी त्यांना स्वच्छ पाणी लोकांच्या घरापर्यंत आलं पाहिजे यासाठी प्रशासनाची आपण नेहमी पाठपुरावा केला पाहिजे. ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत त्यासाठी आपण सगळ्या त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी काम करावं. सर, तुम्ही आपल्या परिसरातील लोकांना कशी मदत करता? परिसरातील लोकांना मदत करायचं झाल्यास म्हणजे आता तर आणखी भार वाढलेला आहे, पण आता रस्त्यांचा विषय असो, नालीचा विषय असो, आरोग्य सेवेचा विषय ज्या पद्धतीने सांगितलं मी की कुठलीही आवश्यकता पडली म्हणजे इव्हन घरामध्ये वाद जरी झाला तोही वाद आता माझ्यापर्यंत यायला लागला की याच्यात काय करायचं सांगतात. मग पोलीस स्टेशनची मदत असो, तहसील कार्यालयाची मदत असो, नगरपालिकेचा विषय असो, कुठलाही विषय असो, हा विषय आपल्यापर्यंत आला तो सोडवण्यासाठी आपण समोर उभं राहतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो. या पद्धतीने आम्ही लोकांची मदत करत असतो. सर, तुम्ही समाजातील कोणत्या समस्या सोडवता? समाजातील ज्या ज्या लोकांना अडचणी येतात त्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आमच्यासारख्या युवा पिढीने राजकारणात यावे की नाही? माझ्या मते तर जोपर्यंत शिकलेले लोक युवा वर्ग जर या राजकारणात येणार नाही तर अनपढ लोकच आपलं राज्य करणार. त्यामुळे आपण सर्वांनी राजकारणात यायलाच पाहिजे, पण चुकीच्या राजकारणाला बळी न पडता. कारण आजकालचं राजकारण जे आहे ते खरंच आधीसारखं नाही राहिलं. राजकारणात यायच्या अगोदर आपण स्वतःचा आधी जागरूक मतदार तयार केला पाहिजे, जागरूक समाज तयार केला पाहिजे. कारण समोरचा व्यक्ती जो उभा राहणार आहे तो जरी पैसा घेऊन येत असेल पण तो पैसा घेऊन आपण मत करायचे काय, मत मारायचे काय, हा विचार जागरूक नागरिकांनी केला पाहिजे. जोपर्यंत जागरूक नागरिक होणार नाही तोपर्यंत या राजकारणामध्ये चांगल्या लोकांना संधी मिळेल असं मला वाटत नाही. आणि ते माझ्यासारख्या म्हणजे या हिंगणघाटमध्ये जसे 40 प्रभाग आहे, 20 प्रभाग, त्या 20 मध्ये 40 प्रभागापैकी माझ्यासारखा एखादी प्रभाग ज्या ठिकाणी मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो, एका धाग्यात बांधू शकलो, तर हे प्रत्येक ठिकाणी होईल असं शक्य नाही. पण म्हणजे असं खूप कमी शक्यता आहे, पण शक्य नाही असंही नाही. जर आपण प्रामाणिकपणाने जर काम केलं तर ते होऊ शकतं. पण त्यासाठी राजकारणात येताना त्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याग जो आहे कुठल्याही गोष्टीचा क्षणात तुम्हाला चुकीच्या गोष्टी बाजूला करता आल्या पाहिजे. आणि ज्या राजकारणात येत असताना मेहनत खूप आहे. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे का या जगामध्ये जर कुठलं प्रोफेशन सर्वात कठीण असेल तर माझ्या मते ते राजकारण आहे. कारण चांगलं केलं तर चांगले म्हणणारे लोक खूप आहे, पण 100 चांगले कामं झालं एखादी जर चुकीचं काम आपल्या हातून घडलं
तर तो सगळ्यांचा रोज सुद्धा आपल्याला सहन करावा लागतो. तर ही सुद्धा मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या तर ठीक आहे, राजकारणी कशी आयुर्वेदिक असतातच, कुठेही म्हणजे फिट असतात, अशातला काही भाग नाही. पण मानसिक दृष्ट्या मला नाही वाटत की राजकारण एवढा कोणी सक्षम व्यक्ती असेल म्हणून. त्यासाठी युवांनी नक्कीच यायला पाहिजे आणि हे जे चुकीचे पायंडे या राजकारणामध्ये पडलेले आहेत हे कुठेतरी दूर करण्यासाठी जी दूर करू शकते त्याची ताकद फक्त या युवा वर्गामध्येच आहे. फक्त तो युवा भरकटलेला नसावा, दारूच्या मटणाच्या कशाचे आहारी जाणारा नसावा. तर आधी राजकारणात यायच्या अगोदर आपण जागरूक समाज तयार करा, त्यानंतर राजकारणात यावे असं मला वाटतं. सर, महाराष्ट्रात असे अनेक पक्ष आहेत, पण तुम्ही ते सर्व नाही आणि प्रहार जनशक्ती पक्षच का निवडले? महत्वाचं म्हणजे या मागचं कारण आहे, पुन्हा एकदा सांगतो की घरून जो मला वारसा लाभलेला आहे तो वंदनीय तुकडोजी महाराजांच्या विचाराचा, तो माझ्या वडिलांकडून मिळालेला आहे. आमची जे ज्या वेळेस मोबाईल वगैरे नव्हते त्यावेळेस ते कसायचे, तर सकाळी आमची झोपच उघडायची नाही महाराजांच्या भजनांमुळे. तर ती सुरुवात तिथून. मी कधी भजनात बसलो जास्त किंवा भजन म्हणायला गेलो असं मला वाटत नाही. म्हणजे कमी लहानपणी जायचो, पण भजनात बसत नाही. मला तबला वाजवता येत नाही, मला हार्मोनियम वाजवता येत नाही. माझ्या वडिलांना त्याचा खूप छंद आहे, पण ते डोळ्यांनी बघत असताना ते विचार कुठंतरी अदामदात त्या भजनाच्या माध्यमातून माझ्यामध्ये ते रुजत गेले. त्या हिशोबाने मी काम करायला लागलो. सर, तुमच्या राजकीय जीवनातला असा एखादा प्रसंग सांगा जेव्हा तुम्हाला वाटले की मी आता पूर्णतः फसलो म्हणून. तुमच्या राजकीय जीवनातला असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला तेव्हा असं वाटलं असेल की तुम्ही पूर्णतः फसला. आणि मागचा प्रश्न कंटिन्यू करतो की तो विचार जेव्हा डोक्यामध्ये आला की आपणही माणूस म्हणून जे मला बनायचं होतं की काही बनायच्या अगोदर तर आपण माणूस बनावा. तर या माणूस बनण्याच्या याच्यामध्ये प्रवासामध्ये मला मला आठवतं की जेव्हा माझं 12वी कंप्लीट झालं त्यानंतर वर्ष 2 वर्षांनी एका ब्लड कॅम्प मध्ये गेलो. तर तो ब्लड कॅम्प लावला होता आमचे आदरणीय मोठे बंधू श्री गणभाऊ कुबडे. तर यांच्या संपर्कात मी आलो आणि त्यावेळेस मी ते प्रहारचं बॅनर बघितलं आणि मोबाईल वगैरे तिथून 2-4 वर्षांनी मोबाईल आले, त्यामध्ये युट्यूब वगैरे चालायचे. त्याच्यात बच्चू कडू हे नाव मी त्याच्याबद्दल टाकलंय. म्हणजे एक क्रेज होताच की बच्चू कडू हा माणूस कोण आहे. तर त्या व्यक्तीचे जेव्हा भाषण पाहिले तर कुठेतरी तो आपल्याबद्दल तो व्यक्ती आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडत आहे की आपल्या भावना ज्या आहेत त्या बोलतात आहे, त्या असं अटॅचमेंट कुठेतरी त्यांच्यासोबत व्हायला लागलं आणि कंटिन्यू त्यांचे भाषण वगैरे बघायचो. तर कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल मला असं वाटायचं की हा आपला घरचा व्यक्ती आहे आणि आपल्यासाठी झगडत आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा म्हणजे सर्वात मोठा जो महाराजांचाही विषय आहे की जाती धर्माच्या दूर जाऊन माणुसकी आणि मानवता हा जो मानवता हाच एक आपला धर्म आहे आणि सर्वांना जाती वेदाच्या पलीकडे जाऊन जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून पाहायला पाहिजे आणि माणुसकी म्हणून आपण सर्वांशी वागलो पाहिजे. हे जे मूळ तत्व वंदनीय तुकडोजी महाराजांचं आहे तर हे प्रत्यक्षात मला कृतीतून दिसलं. तर ते दिसलं वंदनीय बच्चूभाऊ कडू आमच्यासाठी ते वंदनीयच आहे. कारण सामान्य माणसाचे प्रश्न त्या आमच्या बच्चूभाऊनी आपल्या उचलले. तर ज्या अपंगांना हात नाही ते हात बनण्याचं काम बच्चूभाऊंनी केलं. ज्यांना पाय नाही त्यांचा पाय बनण्याचं काम बच्चूभाऊंनी केलं. या 75 वर्षामध्ये त्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये विधानसभेत असा एकही आमदार झालेला नाही की ज्यांनी या अपंगाचे प्रश्न उचलले. ते एकमेव बच्चूभाऊ असल्यामुळे आणि जनसामान्याचे आपल्यासारख्याचे प्रश्न ते नेहमी उचलत असतात. त्यामुळे मला त्यांच्या प्रती आकर्षण होतं आहे आणि राहणार आहे. तर त्यामुळे मला त्यांच्याशिवाय दुसरा कोणी व्यक्ती एक नेता म्हणून आवडला नाही, म्हणून मी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यासोबत राहण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मी ही प्रहार जॉईन केली आणि जे काही आज आहे तर ते प्रहारच्या नावाखालीच माझी ओळख या ठिकाणी तयार झालेली आहे. सर, तुम्ही राजकारणात कधी उतरले आणि का? तसं राजकारणात तर मला कोविड झाल्याच्या नंतर जो प्रसंग मी सांगितला की
कोविड झाला आणि कोविडमध्ये जी परिस्थिती बघितली त्यानंतर असं वाटलं की काहीतरी आपल्याला आपल्या याच्यासाठी पण समाजासाठी पण काहीतरी करावं लागेल. आणि समाजसेवा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की समाजसेवा हे आपण कितीही करत राहिलो तरी आपल्याला ते निरंतर चालू ठेवावं लागणार आहे. पण राजकारण असं आहे की राजकारणाच्या माध्यमातून जर आपण समाजसेवा केली तर त्या राजकारणात गेल्यामुळे यशस्वी आपल्या हातात यंत्रणा असते. त्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण परमनंट सोल्युशन हे बहुतेक गोष्टींचं हे प्रशासनाच्या माध्यमातून आपण काढू शकतो. त्यामुळे समाजसेवाही हलकी होईल हा माझा असा मत आहे माझं. त्यामुळे याच्यामध्ये आलोय. सर, आपल्या शहरात कोणते बदल घडवण्याचे तुमचे उद्दिष्ट आहे? महत्वाचं म्हणजे तर ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचं एक राजकारण आहे की मी आता बघतोय माझ्या प्रभागातली परिस्थिती सांगतो तुमची काय जायची की निवडून आलो मी. निवडून आल्यानंतर जेव्हा ते आतमध्ये जायचं होतं ते बॉडी बसते गट बनतात तर सर्वांनी मला जास्ती 70 ते 80% लोकांनी मला हेच सांगितलं की तू सत्ताधारी पक्षाकडे जा, तू वेगळा राहू नको. म्हटलं कारण का? तर नाही म्हणे त्याच्या दूर जर राहिलं तर कामं होत नाही. कामं होत नाही म्हणजे कोणते होत नाही हा माझा प्रश्न त्यांना असायचा. तर ते म्हणायचे की रस्ते नाले जर आपण वार्डातले कामं आहे आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये कामं होणार नाही बा. रस्त्यांची खूप अडचण आहे, पावसाळ्यामध्ये त्रास होतो. तर हे रस्ते तू विरोधी असल्यामुळे तुला देणार नाही. तर म्हटलं ज्या पद्धतीने आतापर्यंत आलो तर त्या पद्धतीने तुम्ही सोबत राहिले तर आपण त्याचे तुम्ही मार्ग काढूच. त्यांनी नाही दिले तर आपण घ्यायला त्यांच्या घरी जाऊ. तुमची मानसिकता असायला पाहिजे. नाही ती आमची आहेच म्हणे पण प्रेमानं होत असेल तर करून घ्यायचा. पण हे करत असताना म्हटलं आपल्या घरी पाणी 24 तास येतं का? नाही येत. साफसफाईवाले येते का? आजपर्यंत आपण पाहिले का? नाही. ते तर एका जागी आले की बसले. काम तर कधी साफसफाई झाडताना पाहिलंच नाही. त्यांना म्हटलं की उलटे उत्तर देतात. लाईट अंधार असेल तर त्या लाईटाची गरज आहे ना. हो मग तेही तो थांबवाल का? ते लोक थांबवणार का? तर होऊ शकते. म्हटलं ते थांबवले तर आपण त्याच्या घरचे लाईट काढून आणून इथं लावू. पण ते करत असताना आज माझ्या प्रभागात व्यवस्थितरित्या काम झालेलं तर ते त्यासाठी लोकप्रतिनिधी असतात की कुठलंही काम होत असताना हे व्यवस्थितरित्या व्हावं. मला सजेशन दिलं आणि मी जुने जे कामं पाहतो तर गटर लाईन आहे म्हणजे सिवरेजचे जे काम आहे संडास बाथरूमचं पाणी आपलं जात असते. उदाहरण म्हणून सांगतोय. तर यासाठी रोडच्या मधोमध लाईन केलेली असते आणि नळाची पाईपलाईन असते बाजूला. पण आमच्याकडे बहुतांश रोडमध्ये असं झालेलं आहे की त्यांना माहिती आहे अमृत योजनेतून आपल्याला कामही करायची आहे, नळाची पाईपलाईन टाकायची आहे, सिवरेजची कामं टाकायची आहे. पण रोड ते आधी टाकणार. त्याची एनओसी सुद्धा काम पूर्ण झालं आहे म्हणून आता जेव्हा मी डॉक्युमेंट्स पाहिले काही तर मला दिसलं की त्या ठिकाणी सिवरेजची लाईन नाही, त्या ठिकाणी नळाची लाईन नाही आणि काम पूर्ण झाले याची एनओसी सुद्धा या नगरपालिकेने त्यांना दिलेली आहे आणि त्या ठिकाणी मस्त चकाचक 5-50 लाखाचे रोड बनवून तयार आहे. म्हणजे गाडी बिलकुल घसरत नाही ना पडत नाही. म्हणजे घटते ते एकही नाही कारण विकास आहे. आता काय होणार वर्षभराने त्यामध्ये गटर लाईन टाकायची आहे म्हणजे सिवरेजचं काम करायचं आहे तर नवीन रोड वर्षभराने पुन्हा फोडायचा आहे आपल्याला आणि नळाची लाईन सुद्धा टाकायची आहे. तर मग यामध्ये पैसा कोणाचा जातो? आपल्या सामान्य जनतेचा जातो. तर हा विचार आपण करून आता तसाच एक रोड आमच्या एरियात बनत आहे. तर मी ते चौकशी केली त्यानंतर मला असं प्रकरण आढळलं. मी पत्र दिलं आणि ते काम थांबवलं. जोपर्यंत हे काम होणार नाही तोपर्यंत ते रोडचे काम तुम्ही करू नका. कारण आज जर ते काम 2 लाखामध्ये होणार असेल तर समोर ते काम 5 लाखावर जातं. तर हे पैसे आपल्या खिशातून न कळत आपल्यापासून काढते. तर याच्याबद्दल आपण जागरूक असणं आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून हा जनतेचा पैसा चांगल्या कामी कसा लागेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे सत्ता आहे 2 कामं कमी देणार पण 2च करायचे चांगले करायचे हा उद्देश प्रामाणिक उद्देश आपल्या जवळ ठेवायचा आणि हे करत असताना लोकांपर्यंत त्याबद्दलची माहिती द्यायची. मग
ते लोक जे करतात, जे ठरवणार ते ती करतील, पण माझा उद्देश या राजकारणात आल्यावर 5ही वर्ष आज निवडून आलो तर पुन्हा निवडून येणे हा कधीच नसणार आहे. कारण हे कामं नाही झाले, ते कामं नाही झाले तर पुन्हा लोक निवडून नाही देणार हा विषय माझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. मला फक्त ज्या 3-4 हजार लोकसंख्या माझ्या प्रभागातली आहे त्याच्यातून मला 10 लोक जरी विचार करणारे मिळाले समोर, त्या 10 लोकांना घेऊन मी काही त्याच्यामध्ये नसतानाही मी माझ्या प्रभागासाठी, माझ्या भागासाठी काम करू शकतो. फक्त प्रश्न विचारणारे जे लोक आहेत, प्रश्न विचारणारी जे पिढी म्हणतो आपण, आता तुमच्या सारख्याच्याच मदतून तुम्हालाही आता विद्यार्थी दशेत असताना तुम्ही आपल्या डोक्याचा वापर करून कुठल्याही गोष्टीवर विचार करून कितीही मोठा समोरचा व्यक्ती असला तरी आपल्या डोक्याला नाही पटत तर त्याला सरळ प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही दाखवली पाहिजे. ही सुरुवात जर तुम्ही आतापासून केली तर समोरही तुम्हाला अडचणी येणार नाही. आणि अभ्यासाच्या माध्यमातून माहिती घेऊन तुम्ही जर नेत्यांना प्रश्न विचारणं सुरू केलं, आज नाही पण इथून 15-10 वर्षामध्ये तुमच्यासारखे जर असे 100 लोक एखाद्या नेत्याच्या समोर उभे राहिले ना तर तो नेता चुकीचं काम करायची हिंमतच करणार नाही. मला हे करायचं आहे. मला फक्त राजकारणात येऊन आता मी जसं हॉलमध्ये सभागृहामध्ये गेलो तर 15 लाख खर्च करून कोणी आला, कोणी 20 लाख खर्च करून आला, किंवा त्यांच्याशी मी असा चर्चा करतो तर त्यांचा सर्वात जास्तीत जास्त नगरसेवकांचं म्हणणं हेच आहे की भाऊ 20 लाख लागले यार, पण पैसे कुठून निघत ह्याच विचार आहे. कारण त्यांच्या वर जे बसून आहे मोठे मोठे राक्षसच म्हणा लागेल त्याला आता माझ्या भाषेत, तर 50 लाखाचं जर काम आहे तर 30 ते 40% यांना वाटण्यातच जातो ठेकेदाराचा. तर आणि ठेकेदार स्वतः जर 10 लाख त्याच्यामध्ये गुंतवत आहे तर 20 ते 30% जर त्याला वाटायचे आहे आणि त्याला स्वतःला तर 10-20% तर वाचवावं लागेल ना जर तो मेहनत करताय. आणि तो 40% मध्ये आपल्याला काय क्वालिटी देणार आहे. तर हे जे आणि हा सगळा परिणाम कशामुळे, आपण इलेक्शन मध्ये जो पैसा घेतो म्हणजे जे मतदार आहे जे जागरूक नाही आहे हे जे लोक पैसा घेते तर याच्या 10 पट पैसा कसा निघाला याचा विचार तो राजकारणी करत असते. म्हणून राजकारणाच्या अगोदर आपण मतदार म्हणून दोषी व्हावं असं मला वाटते आधी. तर हे बदलवायचं आणि त्या राजकारण्यांना सुधारवायच्या अगोदर आपण आपले मतदार कसे सुधारवता येईल किंवा त्याच्यामध्ये प्रश्न विचारणारे लोक कसे तयार होईल हा विचार करून मी या राजकारणामध्ये आलो. आणि 10 ते 20 लोक तरी माझ्या प्रभागातून मी प्रश्न विचारणारे तयार करेन 5 वर्षात. मग या लोकांनी ठरवायचं की पुन्हा चान्स द्यायचा की नाही द्यायचा, की रोड झाले आणि पुन्हा 5 वर्षानं रेजिम संपत नाही आपली, पुन्हा तोच रोड डबल बनवावा लागते. या क्वालिटीचे रस्ते आता होऊ द्यायचा नाही. होईल झाली त्या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे. हा संकल्प घेऊन त्या ठिकाणी मी आहे. सर, कोणत्या कामातून तुम्हाला सर्वात जास्त समाधान मिळते? तुम्हाला कोणत्या कामातून सर्वात जास्त समाधान मिळते? आपल्यामुळे एखादी काम केल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावर जेव्हा आनंद येतो किंवा समजा आता रुग्णसेवेचाच विषय आहे माझा, तर एखाद्या पेशंटला जर वेळेवर कुठल्या रक्ताची गरज आहे, अँब्युलन्सची गरज आहे असं झालंय की ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतरही आम्ही कित्येकदा त्या पेशंटला उचलून हॉस्पिटल पर्यंत नेऊन त्याच्यानंतरही समोरची प्रक्रिया पार पडल्या त्यावेळेस जेव्हा त्या लोकांच्या त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर ते समाधान असतं ते समाधान पाहण्यासारखं असतं आमच्यासाठी. तिथूनच आम्हाला प्रेरणा मिळत असते. सर, तुम्हाला आलेला सर्वात कठीण प्रसंग कोणता? आमचा कठीण प्रसंग ज्या वेळेस निवडणूक लढवायची होती तर त्यावेळेस सुरुवातीला माझ्या घराचा टॅक्स सुद्धा होता आणि त्या टॅक्सचे पैसे मी 2 वर्षा अगोदरच भरून घेतले होते. जे टॅक्स भरायचा आहे आणि 2 वर्षामध्ये कोविड झाला त्यानंतर पुन्हा 2 वर्ष एका फार्मसीमध्ये आपल्या मरोठी सरांकडेच मी फार्मासिस्ट म्हणून होतो. त्यानंतर 2-2.5 वर्षानंतर ते फार्मसी पण सोडली आणि कंटिन्यू 100% वार्डाच्या सेवेत लागलो. कुठलंही काम असलं तरी त्यांचं केलंच पाहिजे. तर ते करत असताना घरून पैसे घेतले.
घरून पैसे घेतल्याच्या नंतर ते पैसे पूर्ण इकडे तिकडे जाण्यामध्ये, कधी पक्षाचं काम असलं किंवा लोकांच्या काही असल्या तर ते माहिती पडत नाही, पण होते तेवढे पैसे निघून गेले. आणि इलेक्शनचा जेव्हा वेळ आला तर घराचा टॅक्स होता 40,000 रुपये. त्यावेळेस पैसे काहीच नव्हते. मी इकडे लोकांच्या भेटीगाठी सोडून मी आपल्या पैशा पाण्याच्या याच्यात होतो. तेव्हा म्हणजे जे हक्काचे काही माणसं म्हणतो ते तर आहेच, पण काही ज्याचे काम आपण भरपूर केले त्यांना म्हटलं एकदा आपण बघूया खरंच यांना आपल्या प्रती आहे का, त्या पद्धतीने आपण आहोत तसेच आपल्यासाठी आहेत का. प्रभागाच्या बाहेरचे होते. मग थोडं फोन वगैरे केला, विचारला तर त्यांच्याकडून रिप्लाय जो अपेक्षित होता तोच आला. मला अपेक्षा नव्हतीच, पण म्हटलं आपल्याकडून जेव्हा आपल्याकडे कुठल्याही हक्काने येते, अर्ध्या रात्री जेव्हा काम पडलं तर सुरतची आठवण येते, तर अशा वेळेस आपण एक चाचपणी करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस काही म्हणजे तो 1 ते 2 दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले, कसं करायचं का करायचं. मग जवळचेच व्यक्ती होते, तर चेहरा पाहूनच जे समजले तर काय झालं, म्हटलं काही नाही, अरे इलेक्शन आहे ना, टेन्शन करून लोकांना भेट बोलाई घ्यायची तर इथं म्हणजे भेटी गाठी घ्यायच्या बा, तर तू एका जागी का बसू नये. मी तरी आपला सांगायचा काही विषय नव्हता, दुसऱ्या याच्यामध्ये होतोच. तर त्यांनी ओळखलं आणि त्यांनी मला ती मदत केली. तेव्हा पुढे त्या अडचणीतून मी बाहेर निघालो. आणि असे तर प्रसंग खूप आहे की पैशाच्या अभावी मला माझ्या लोकांनी खूप बोलले की तू हे मूर्खपणाचं काम करत आहे, आपलं सगळं सोडून या मागे लागला तर याच्यात जर सक्सेस नाही झाला तर तू आत्महत्याच करायला लागते, हे शब्द सुद्धा मला ऐकायला मिळाले. पण असो, काही हरकत नाही. त्याच्यातून मी माझा निर्णय ठाम होता की आपल्याला हे करायचं आहे, त्या हिशोबाने मी करत राहिलो. तर ह्या अडीअडचणी राहणारच आहे. कधी कधी आपल्याला कुणाचं काम करतो तर त्याचं क्रेडिट दुसराच घेऊन जातो. तर राजकारणामध्ये या गोष्टी चालत असतात. तर या गोष्टीचा पश्चाताप होतो कधी कधी, आणि आवश्यकता नसतानाही आपण मदत करतो आणि समोरच्याकडून पाहिजे ती रिप्लाय आपल्याला काम झाल्यानंतर मिळत नाही. पण असो, हरकत नाही. वरचा पाहत असते. हा निसर्ग जो आहे तो कुठं ना कुठं आपल्याला साथ देत असतो चांगल्या कामाची, असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. सर, तुम्ही एवढ्या जबाबदाऱ्या कशा सांभाळता? काम नसल्यामुळे सहज सांभाळता येते. सगळे काम धंदे सोडून जेव्हा यायच्यात लागलोय तर त्या जबाबदाऱ्या म्हणजेच आपलं काम जे आहे ते आपण मनाशी ठरवलं शेवटपर्यंत असंच राहू, काही करायचंही राहिलं तर याच्यातूनच पोटाला. कारण आपल्या गरजा जर कमी केल्या तर जगणं सहज शक्य आहे असं मला वाटतं. कारण पोटासाठी 2 घास अन्न हे राशन देतेच ना आपलं गव्हर्नमेंट. तर मोदी साहेबांचं सरकार आहेच. 2-4 किलो जे मिळतं त्यावर आपण सहज जगू शकतो. आणि कपड्यावरचा खर्च, गाडी घोड्यांचा खर्च जर आपण थोडा कमी केला तर आपण नॉर्मल लाईफ कशी आरामात जगू शकतो. ठीक आहे. नाहीतर कुठल्या ना कुठल्या समस्येच्या माध्यमातून माझी झोप मिळत असते. तर हे कामच लोकांचे जे कॉल येणं, जे आपल्यावर जो लोकांचा हा जो विश्वास आहे की हा पोरगा काहीतरी करू शकतो रे, सूरजला फोन केला तर काम होतं, हा जो विश्वास आहे या विश्वासातूनच ही काम करण्याची प्रेरणा मला मिळत असते. सर, विद्यार्थी लहानपणापासून समाजसेवा कशी सुरू करू शकते? विद्यार्थी दशेपासून समाजसेवा एकतर घरून, ही आई वडिलांच्या संस्कारातून ती समाजसेवा आपल्याला मिळू शकते. आणि दुसरी आहे ज्या ठिकाणी आपण शिक्षण घ्यायला जातो त्या ठिकाणावर आपण ती समाजसेवा सुरू करू शकतो. जसं छोटे छोटे आहे की घरून जे संस्कार आहेत की आपल्या शेजारी किंवा सोबत आपण जे मित्रमैत्रिणी असतात यांच्यासोबत मिळून राहायला पाहिजे, जे त्याच्या सुख दुःखात आपण सहभागी झालो पाहिजे, हे संस्कार मुळात आपल्या घरून आपल्याला मिळाले पाहिजे. आणि त्यानंतर शाळेत सुद्धा या पद्धतीने समानतेची वागणूक आपल्याला सर्वांना जर मिळाली तर समाजसेवेची सुरुवात मला वाटतं आई वडिलांशिवाय समाजसेवेची सुरुवात विद्यार्थी दशेपासून करणं कठीण आहे. त्यानंतर त्याला पुढे नेण्याचं काम हे आपले शिक्षक यांनी या समोर भविष्यात प्रत्येक शिक्षकांनी करावे.
तेव्हाच ती विद्यार्थी दशेमध्ये समाजसेवेची वाटचाल सुरू होऊ शकतं. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुमचा सल्ला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तुमचा सल्ला, खरं तर ज्या पद्धतीने आजची शिक्षण प्रणाली आहे ही खरंच या म्हणजे विद्यार्थी म्हटलं तरी आता विद्यार्थी दोन प्रकारचेच आहेत. कारण एक शिक्षणाची पद्धत जी आहे, एक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण वेगळ्या क्वालिटीचं आणि श्रीमंत मुलांच्या पालकांच्या मुलांना शिक्षण वेगळ्या क्वालिटीचं, म्हणजे दोघांचीही वैचारिक पात्रता आणि शिक्षणासंबंधीची पात्रता ही मला वाटतं कुठंतरी ही विषमता भरपूर मोठी समोरही कायम राहत आहे. ही चुकीची गोष्ट आपल्या या भारतासाठी आहे. कारण आधी असं व्हायचं, म्हणजे आमच्या पिढीपर्यंत, आताची नाही म्हणताय, की गावातला जर मोठ्या म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, करोडपती जरी असेल, त्यांचाही मुलगा आणि सामान्य कुटुंबातलाही मुलगा हे एकाच शाळेत शिकायचे. पण आता ते चित्र दिसत नाही. आता गरीबाचा पोरगा जरी कॉन्व्हेंट मध्ये शिकत असेल तरी त्या कॉन्व्हेंटची गुणवत्ता आपण बघतोय की कुठल्या पद्धतीची आहे, आणि श्रीमंताचे मुलं जे आहेत ते भवन सारख्या, सेंट जॉन्स आहे, SOS आहे, यासारख्या ठिकाणी शिकत आहेत. तर त्यांच्या त्या सिलेबस मधलं आणि आपल्या सिलेबस मधलं हा खूप सारा फरक आहे. तर याच्यामध्ये नेमकं होत काय आहे की तो क्लास वेगळा पडत आहे, तो वर्ग वेगळा पडत आहे श्रीमंतांचा, की त्यांच्या मनात हे आपल्या गरीब वर्गातील जे मुलं आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती कुठेतरी दिसणार नाही भविष्यात, आणि ही आपल्या देशासाठी घातक आहे असं मला वाटतं. सर, प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणत्या मूल्यांचे पालन करावे? प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणत्या मूल्यांचे पालन करावे? प्रत्येक जे आपल्या संविधानामध्ये सांगितलेले आहे ते न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचे, तर कुणाशीही आपण वागत असताना जातीपातीचा विषय न करता एक माणूस म्हणून सर्वांकडे पाहावे, समानतेने पाहावे, आणि चुकीला चूक म्हणण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असावं, किंवा ती बौद्धिक पात्रता आपण आपली केली पाहिजे. जसं आपल्या घरचा जरी व्यक्ती असेल पण त्याने चुकीचं काम केलं तर निदान त्याची चूक त्याच्या लक्षात तरी आपण आणून दिली पाहिजे. आणि जे स्वातंत्र्य म्हणतो आपण, तर स्वातंत्र्य असताना जरी आपल्याला कुठेही काही बोलण्याचं स्वातंत्र्य असलं, पण एक मर्यादा त्या गोष्टीसाठी असावी. जसं की आपल्या घरचे लोक असताना, आता जसे चार विद्यार्थी एका जागी आहे किंवा 4 लोक एका जागी आहेत, तर घरी असताना आपले शब्द जे निघतात, तर तेच आपण पब्लिक प्लेस मध्ये सुद्धा असताना सुद्धा त्याच पद्धतीची वागणूक घरी आहोत त्या पद्धतीची वागणूक आपण त्या पब्लिक प्लेस मध्ये सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे सामाजिक नीत जोपासून आपलं हे सगळ्या गोष्टींचा आपण त्याचा जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे असं मला वाटतं. चला तर सर, आपण आता एक गेम खेळूया. त्या गेमचं नाव आहे रॅपिड फायर. त्या गेम मध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिले जातील आणि त्या 2 ऑप्शन मधून तुम्हाला एक ऑप्शन चूज करावा लागेल. राजसेवा की राजकारण, सॉरी, समाजसेवा की राजकारण, राजकारण, वृक्ष लागवड की स्वच्छता, वृक्ष लागवड आणि स्वच्छता, दोन्ही याच्यामध्ये कसं आहे आपण चूज करणार? मेहनत की स्मार्ट वर्क, मेहनत की स्मार्ट वर्क, स्मार्ट वर्क. सेवा या शब्दासाठी एक शब्द. सेवा या शब्दासाठी एक शब्द. आपुलकीची भावना. सर, तुम्ही समाजसेवा की राजकारण यामधून काय निवडले? राजकारण. तुम्ही राजकारण का निवडले? कारण सेवा करत असताना आपल्याला डिपेंड राहावं लागेल लोकांवर. लोक आपल्याला मदत करतील, जे आणि तेव्हा कुठे आपली सेवा ही 100% लोकांवर डिपेंड आहे.
राजकारण आणि आपल्याला ते निरंतर करत राहावी लागणार, त्यामध्ये अडचणी खूप साऱ्या आहेत. पण राजकारणाच्या माध्यमातून जर आपण समाजसेवा करत राहिलो तर आपल्यासाठी यंत्रणा सुद्धा काम करेल, आपलं प्रशासनावर कुठेतरी वजनही राहील. आणि महत्वाचं म्हणजे जो भ्रम आपल्या लोकांमध्ये असते की समाजसेवक हा समाजसेवाच करू शकतो, राजकारण करू शकत नाही, तर समाज खरी गोष्ट आहे. तर समाजसेवा करणारा जर राजकारणात गेला तर खूप कमी लोकांची ऍक्सेप्ट करते, जसं मला केलं तर हा प्रभाग फक्त या 40 मधून मी एकटाच आहे. पण राजकारण करणारा जर समाजसेवा करत राहिला तर लोकांच्या मनामध्ये, आपल्या समाजामध्ये खूप चांगली प्रतिमा, म्हणजे हा किती मोठं काम करतायत, बापरे हा देवच आहे, या पद्धतीच्या लोकांची मानसिकता बनलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की ठीक आहे, त्यांना वाटत असेल, पण आपण चांगलं काम जर करू शकतो तर राजकारणात आल्याच्या नंतर समाजसेवेचंही काम, कारण राजकारण हा समाजसेवेचाच भाग आहे असं मला वाटतं. कारण लोकांच्या समस्यांसाठी, लोकांच्या अडचणीसाठी प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन बोलू शकत नाही, तर त्या समस्या दूर करण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. पण तोही कुठं ना कुठं त्यालाही समाजसेवाच आपण म्हणता येईल, आणि ती चांगल्या पद्धतीने आपल्याला यंत्रणा आपल्या हाताची असल्यामुळे राबवता येईल, यासाठी राजकारण निवडलं. तुम्ही मेहनत की स्मार्ट वर्क म्हणून स्मार्ट वर्कच का निवडलं? स्मार्ट वर्क म्हटलं तर मेहनत, स्मार्ट वर्क मध्ये सुद्धा मेहनत असते, फक्त ते शारीरिक नसून डोक्याची असते. कारण आणि मला तर हे म्हणायचं आहे की मेहनत करत असताना शारीरिक मेहनत होईल, पण डोक्याची मेहनत करणं शारीरिक मेहनतीपेक्षा खूप कठीण आहे, आणि ती करणं सर्वांना शक्य नाही आहे. पण आजच्या या युगामध्ये जर फक्त शारीरिक मेहनतीच्या भरोश्यावर जर आपण काही करतो म्हटलं तर ते फारसं आपल्या हातामध्ये यश लाभणार नाही. जसं की माझ्या निवडणुकीचं मी उदाहरण देतो. मी जरी माझे काम हे ग्राउंडवर करत होतो, सगळ्यांचे प्रश्न त्या शासन दरबारी नेऊन सोडवण्याचे काम मी केले, पण ते करत असताना ते आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या सोशल मीडियाच्या फेसबुक पोस्ट या माध्यमातून म्हणा, किंवा जे निवडणुकीच्या वेळेस माझे जे व्हिडिओज वगैरे आहेत, जे इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर फक्त त्या माझ्या काम प्रमोट, म्हणजे लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचत येईल यासाठी जे वर्क केलं. नाहीतर जर वर्क मी बाजूला ठेवलं असतं, कदाचित माझ्या प्रभागातील पूर्ण लोकांपर्यंत किंवा इंटरनेट शहरामध्ये मी पोहोचू शकलो नसतं. म्हणजे आपल्या शारीरिक श्रमाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा, किंवा शारीरिक श्रम करत असताना आपले उद्देश साध्य करण्यासाठी आपलं स्मार्ट वर्क सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला शारीरिक मेहनतीपेक्षा स्मार्ट वर्क हे वरती वाटतं. सर, समाजासाठी तुमचे स्वप्न काय आहे? समाजासाठी आता जर बोललो तर बाकीच्यांना बोललो तर ते मूर्खताच वाटते. आजही कधी बोललो तर म्हटलं राजकारणात यायचं आहे तर आज मला जे सांगितलं की मला प्रत्येक व्यक्ती हाच म्हणतो की आता फक्त पैशाच्या मागे लाग, आता पैसा कमव. पण समाजासाठी जर काही करायचं आहे तर ते म्हटलं की प्रश्न विचारणारी पिढी आणि शिक्षणावर विशेषतः, कारण शिक्षण जर चांगल्या क्वालिटीचं आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पिढीला जर मिळालं तर चांगल्या पद्धतीने ही समोरची पिढी घडू शकतात. कारण हातापायाने अपंग असलं तर चालते, पण डोक्याने अपंग आपली पिढी नसावी हा उद्देश आपण घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. समारोप करण्यापूर्वी मी आपल्या माननीय पाहुण्यांना विद्यार्थ्यांसाठी शेवटचा संदेश देण्याची विनंती करते. सर्वांना आधी तर बोर झाले ना तुम्ही सगळे? झाले ना? या ठिकाणी खरंच आलो असा पहिल्यांदाच कार्यक्रम कुठेतरी बसलोय, नाहीतर खालीच बसायला आवडतं. आणि इलेक्शन मध्ये सुद्धा कधी कधी भाषण केले नाही, काही नाही, पण ते शेवटचं जे आतून निघालं, कदाचित सुरुवातीचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नाला कुठे जुळत नव्हते असे उत्तर माझ्याकडून देण्यात आले, हे लक्षात आलं. पण सवय नाही आहे, शेवटी प्युअर नाही, 100% राजकारणी मी नाहीच, त्यामुळे शब्दाचा खेळ मला खेळता येणार नाही.
पण या ठिकाणी आलो, कुठेतरी या दशेतून आपणही गेलो. पण असेच कार्यक्रम जर आमच्याही काळात जर लागले असते तर ही सुरुवात 5-10 वर्ष अगोदर झाली असती असं वाटतं. आणि या कार्यक्रमातून एक तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी शिकण्यासारखं आहे की हे कार्यक्रम असे प्रत्येक ठिकाणी व्हायला हवे. आणि शाळेत नाही, दुसऱ्या ठिकाणी नाही, तर कमीत कमी जसं फॅमिली आहे, 2-4 भाऊ आहे, तर फॅमिलीचे तरी असे कार्यक्रम वैयक्तिक असे हप्ताभर 1-1 तासासाठी तरी चर्चा अशा सामाजिक विषयावर घरोघरी व्हायला पाहिजे. तेव्हा कुठं आपला समाज असं वाटतं. आणि या ठिकाणी आलो, तुम्हाला सांगतो इतकंच आहे की या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय लकी सर आहेत, बाकी सर्व स्टाफ आहे, तर यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवला जात आहे, तर खरंच तुमच्यासाठी शिकण्यासारखं भरपूर काही आहे. आमच्या वेळेस तर असं काही होतं नाही. पण आपण यातून खेळा, मैत्री करा, सगळं करा. पण जीवनामध्ये काही साध्य करायचं असल्यास शिस्त ही आवश्यक आहे. आणि कुठलंही काम करत असताना तुमच्या जवळ जर तुमचं नियोजन असेल, काय तुम्हाला इथून 5 वर्षांनी काय करायचं आहे, तर त्याची सुरुवात आपण तो कार्यक्रम सगळा आपल्या जवळ कागदावर लिहून असायला हवा आणि त्या पद्धतीने आपण काम करायला हवं. तर जीवनामध्ये आपण सर्वांशी समानतेने वागावं. जीवनामध्ये आपण सर्वांनी शिस्त ठेवून कुठलंही काम करावं. आणि काम करत असताना नियोजन त्या कामाचं करूनच ते काम करावं. तर एवढं जर असलं आणि कुठलंही कामाचा एकदा का निश्चय केला तर त्यामध्ये आपलं 100% समर्पण आपण त्यामध्ये आपलं असावं असं वाटतं. आणि हाच या 3-4 गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवल्या किंवा जीवन जगत असताना अवलंबल्या तर नक्कीच आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आणि हो, काही आवश्यकता पडली सर ॲम्ब्युलन्सची म्हणा किंवा माझ्या लायकीनुसार तर नक्कीच मला कळवा. मी पुढच्या परीने आपल्याला मदत तर नाही पण आपल्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न नेहमीच करीन. आणि होऊ शकते तर भविष्यात जर मोठे काही लोक जर आपल्या हाती लागले तर आपणास मदत करण्यासाठी मी नेहमी तयार राहील. एवढं सांगतो. आणि सर्वांशी फक्त प्रेमाने वागा. आणि कुणाशीही, कारण सध्याचं वातावरण धर्माचं, जाती-पातीचं सगळ्या गोष्टीचं आहे. तर यापासून फक्त सावध राहा आणि वाचून राहा. आपलं डोकं शाबूत ठेवा. आणि हे राहू शकते फक्त पुस्तकं वाचून, आपल्या संतांचे, महापुरुषांचे विचार आपल्या डोक्यात ठेवून. एवढं बोलतो आणि थांबतो. आणि संस्थेने या लकी सरांच्या माध्यमातून म्हणा किंवा या माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारच आहे, कारण विचार केला तर लकी सरांना मला परिचय, लकी सरांना माझा मी खूप वर्षापासून त्यांना पाहत आहोत. ज्या पद्धतीने त्यांचं काम या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम किंवा बाकी सामाजिक चळवळीमध्ये घटचे सक्रिय असतातच. तर खरंच तुमचे मनापासून आभार. मला या ठिकाणी बोलवलं, त्या फाटक्या माणसाला या ठिकाणी बसवलं, याबद्दल तुमचा खरंच मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सांगतो की जिथे जिथे मदत लागेल किंवा मला सहकार्य करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी मी आपल्या या ठिकाणी उभे. चला, जय हिंद, जय भारत. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आजचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला. आपल्या मान्यवर पाहुणे श्री सूरज दादाजी कुबडे सर यांनी आपल्या अनुभवातून आणि कार्यातून आम्हाला समाजसेवेचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता याची मोलाची शिकवण दिली. लोकहितार्थ, रुग्णवाहिका सेवा यासारखी उपक्रमातून त्यांनी समाजासाठी केलेले कार्य आणि वृक्षमित्र परिवार यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेली पुढाकार ही निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांना नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली यात शंका नाही. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे, सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे
मनपूर्वक आभार. तसेच आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या मान्यवर पाहुण्यांचे आम्ही विशेष आभार मानतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम स्मरणीय ठरला. या शुभेच्छासह आपण सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतो.